नमस्कार मित्रांनो, मी अनुप राठी. पार्श्वनी डिजिटलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. जनतेनं दिलेला गृहपाठ प्रत्येक उमेदवाराने केला, त्याच्यावर अभ्यास केला आणि 20 तारखेला परीक्षा देखील दिली. आता जो त्या परीक्षेचा निकाल उद्या 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. पण तत्पूर्वी सर्वत्र जनतेला उत्सुकता ही लागलेली आहे, निवडून कोण येणार? तर निवडून कोण येणार, तर त्याच्यासाठी जी मतमोजणी होणार आहे, त्या मतमोजणीची प्रोसिजर कशी राहणार, किती राऊंड होणार, किती फेऱ्या होणार, ग्रामीणमध्ये किती मतदान झालं, शहरामध्ये किती मतदान झालं, जेव्हा काउंटिंग सुरू असणार आहे तेव्हा ती शहरी भागाची असणार आहे किंवा ग्रामीण भागाची असणार आहे, या प्रत्येक गोष्टी शहरात क्वेश्चन येत आहे की कसं होणार. त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी आणि हे सगळी माहिती जाणून घेण्याआधी मी रिक्वेस्ट करेल, जे कोणी हे व्हिडिओ बघत आहे ते जर नवीन असतील तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनातले प्रश्न सुटतील की उद्या मतमोजणी कशी होणार, फेऱ्या किती राहणार, कोणत्या फेरीत कोणतं ग्रामीण असेल, शहर असेल, कसं होणार आणि निकाल किती वाजेपर्यंत अपेक्षित लागेल. या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आपण सुरू करूया आजचा हा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मतमोजणीशी रिलेटेड प्रत्येक गोष्टीची आपण माहिती जाणून घेऊ. सुरुवात करूया. 101 जालना विधानसभा मतदारसंघ जे आहे त्याचे जे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉक्टर श्रीमंत हरकर हे काम पाहत आहेत, ते प्रमुख आहेत. आणि जालना जिल्ह्यातील 5 ज्या विधानसभा आहेत त्याचे सर्वांचे प्रमुख म्हणजे डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जे आपले जिल्हाधिकारी आहेत. आता सुरुवात करण्याआधी आपण जाणून घेऊया 20 तारखेला एकूण मतदान किती झालं. 20 तारखेला झालेलं एकूण आपल्या इथं जे मतदान होतं ते होतं 3,44,252. त्यापैकी 2,21,692 इतकं मतदान झालेलं आहे. 2,21,692 मतदान झालंय. त्या मतदानामध्ये 1,17,094 मतं ही महिलांनी दिली, तर 1,04,578 मतं ही पुरुषांनी दिली. म्हणजे यावेळी महिलांचं मतदान करायचं प्रमाण हे अधिक होतं. आता हे झालेलं एकूण 2,21,692 मतदान हे पूर्ण विधानसभेचं आहे. या विधानसभेमधून ग्रामीण आणि शहर असे दोन भाग पडतात. तर ग्रामीणमध्ये जवळपास 81,000 मतदान झालंय. यंदा ग्रामीणमध्ये 81,000 मतदान झालंय, तर शहरमध्ये 1,40,000 मतदान झालंय. आणि ही जी आकडेवारी आहे ती आहे 64.39% इतकं या विधानसभेत 101 जालना विधानसभेत मतदान झालेलं आहे. तर आता जाणून घेऊया आपण उद्या मतमोजणीची सुरुवात कशी होणार. प्रत्येक गोष्ट बारीक न बारीक आपल्याला जी माहिती भेटलेली आहे, ही ऑफिशियल माहिती जी भेटलेली त्या आधारे आम्ही तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करू उद्या कसं होणार. सुरुवात मतमोजणी कोठे होणार. मतमोजणी होणार आहे छत्रपती संभाजीनगर रोडवरील जे आपलं ITI आहे त्या ITIच्या हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. या ITIच्या हॉलमध्ये जवळपास 350 कर्मचारी असणारे हे ज्या मतमोजणी करणार. तर कर्मचारी आणि उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहे कोणालाही आतमध्ये मोबाईल फोन अलाउड नाही, जसं सुप्रीम कोर्टाने देखील निर्णय दिलेला आहे. आणि इथं जिल्हाधिकारी साहेबांनी देखील सांगितलंय की आतमध्ये मोबाईल अलाउड राहणार नाही. आणि हे सगळं मतमोजणी सुरू असताना SRPF, केरळ पोलीस मुख्यालयाचा ताफा, BSFचे जवान हे सगळं फौजफाटा तैनात राहणार आहे प्रत्येक जागी, स्ट्रॉंग रूम असो किंवा काउंटिंग जिथं सुरू आहे ITI मध्ये तिथं. आता सुरुवात कशी होणार, तर सुरुवात सकाळी 5 वाजेपासून जे निरीक्षक आहेत निवडणुकीचे ते जाऊन स्ट्रॉंग रूम उघडणार. स्ट्रॉंग रूम मधून ज्या सर्व EVMs आहेत, EVM मशीन्स, त्या मिक्स कलेक्ट करणार. म्हणजे ते काही नंबर वाईज सिरियल वाईज राहणार नाही, त्या मिक्स कलेक्ट होणार. तिथून त्या पोहोचणार ITI हॉलमध्ये. ITI हॉलमध्ये ते जवळपास 7 वाजे दरम्यान पोहोचणार. 7 वाजता तिथं अधिकारी असतील ते त्या EVM मशीन कलेक्ट करतील. आता टोटल बूथ किती होते जालन्यात टोटल बूथ होते 335 पूर्ण विधानसभेत, शहर आणि ग्रामीण पकडून 335 बूथ होते. त्याच्यामध्ये एका जागी काहीतरी EVMच्या मशीनमध्ये थोडा बिघाड आल्यामुळे एक EVM वाढवण्यात आली होती, त्यामुळे 336 EVM आहेत. 336 EVM मधून 224 जे बूथ आहेत, जे EVM म्हणू किंवा आपण बूथ म्हणू, 224 बूथ हे जालना शहर भागात होते, तर 111 बूथ हे ग्रामीण भागात होते. या बूथवरील ज्या EVMs आहेत त्या 7 वाजता पोहोचतील.
मतमोजणी केंद्रावर. मतमोजणी केंद्रावर पोहोचल्यानंतर 8 वाजता प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला पोस्टल मतांची मतमोजणी होईल. पोस्टल मतं आहेत 2356 आत्तापर्यंत प्राप्त पोस्टल व मत आहेत. उद्या काही मतं जे बाहेरून आलेले ते पण कलेक्ट होऊ शकतात. आत्तापर्यंतची जी आकडेवारी आहे पोस्टल मतांची ती आहे 2356 पोस्टल मतं आहेत. या पोस्टल मतांची 10 टेबलवर मोजणी होईल. 10 टेबलवर या पोस्टल मतं मोजली जातील. या 10 टेबल नंतर एकूण 14 टेबल असतील जिथं जे पूर्ण मतदान झाले 2,21,692 ते तिथं 14 टेबलवर याची मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. या ज्या ईव्हीएम मशीन असतील त्या मिक्स असतील, कधी शहरी भागाच्या काही ग्रामीण भागाच्या, असं त्या टेबलवर ठेवण्यात येतील. प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी जे आहेत ते गव्हर्नमेंटचे 26 उमेदवार आहेत, त्यांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी अलाउड असेल त्या टेबलवर निरीक्षणासाठी. तर या 3 मध्ये मतमोजणी निर्णय अधिकारी, त्याच्यानंतर सूक्ष्म निरीक्षक, सहाय्यक मतमोजणी अधिकारी हे असतील आणि यांच्यासोबत असतील 26 उमेदवारांचे आपापले प्रतिनिधी. तर 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. संपूर्ण जे 2,21,000 मतं आहेत ती 14 टेबलवर मोजल्या जातील. आता नेमका प्रश्न आहे की फेऱ्या किती राहणार. तर फेऱ्या यावेळेस राहणार 24 फेऱ्यांमध्ये पूर्ण मतमोजणी केल्या जाईल. आता एका फेरीमध्ये कोणता प्रभाग येतो, ग्रामीण येतो, शहर येतो, हा सर्वात मोठा प्रश्न आज जालनेकरांच्या मनात आहे. पण असं काहीही होणार नाही की शहर आणि ग्रामीण मिक्स राहणार आहे कसं, किंवा शहरच्या हा भागाला, संभाजीनगर भागाला किंवा मोदीखाना भागाला, हे असं काही फिक्स नाही. जे मिक्स झालेल्या मशीन्स आहे ते 14 टेबलवर ठेवण्यात येतील. त्याच्यात काही ग्रामीण काही शहर, काही ग्रामीण काही शहर असं राहणार आहे. त्याच्यामुळं जी काउंटिंग आहे ती मिक्स पद्धतीनं होणार आहे. शहर आणि ग्रामीण हे सगळं मिक्स राहणार आहे. मतमोजणी जी आहे ती 24 फेऱ्यांमध्ये होणार आणि ती मिक्स पद्धतीने होणार. काही प्रमाणात शहर, काही प्रमाणात ग्रामीण असे टेबलवर ईव्हीएम मशीन्स ठेवण्यात येणार आणि त्याच्यानंतर काउंटिंग केली जाईल, मतमोजणी केली जाईल. आता जवळपास जर लीड सुरुवातीपासून कोणाला असेल तर 3 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. पण ऑफिशियल डिक्लेरेशन जे आहे, जे प्रमाणपत्र वाटप जे आपण म्हणतो, हे जवळपास 4 ते 5च्या दरम्यान होण्याचे अंदाज आहे. जर लढाई जी आहे, जी उमेदवारांमधली जी म्हणजे आपण ज्याला म्हणतो फाईट झालेली असेल तर थोडासा उशीर लागू शकतो निकाल येण्यासाठी. कारण ती पद्धत हळूहळू, जिथं डिफरन्स कमी असतो तेव्हा थोडंसं हळूहळू संथ गतीनं कार्य सुरू असतं. ते संथ गतीनं होण्याचे चान्सेस असतात, कारण क्रुशल असतं काही काही सिच्युएशन. त्यामुळे आरामानं प्रत्येक उमेदवाराला जे त्याचे हे असतात काउंटिंग केल्यानंतर ते दिल्या जातं आकडेवारी, ती आकडेवारी डिक्लेअर केली जाते. तर हे अशा पद्धतीनं उद्या दिवसभर मतमोजणी होणार. सकाळी 5 वाजेपासून सुरुवात होणार आहे. स्ट्रॉंग रूम उघडणार, त्याच्यानंतर ते मतमोजणी केंद्रावर जाणार. मतमोजणी कशी होणार, किती फेऱ्या होणार, आपण हे आपल्याला दाखवलं. आणि आपल्याला जर उद्याचे अपडेट जाणून घ्यायचे असेल लवकरात लवकर, तर आमच्या दैनिक पार्श्वभूमीच्या व्हॉट्सअप कम्युनिटीला आपण जॉईन करा. मी जी व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. आपल्या मित्रांना देखील फॉरवर्ड करा. त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक विधानसभाचे आपण अपडेट्स त्वरित देण्याचा प्रयत्न करू. तर हा व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला तर नक्की शेअर करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वभूमी डिजिटल.